स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथे बघा आमच्या इकडे ना जोरदार असे पावसाचे आगमन झाला आहे आणि 3:30-4 वाजले होते आणि खूप असा जोराचा वारा वगैरे सुटला होता आणि पत्रे वगैरे खूप असे वाजत होते, वाऱ्यामुळे आवाज देत होते आणि ना मस्त असं पावसाचा जोर चालू झाला होता। खूप जोराचा असा पाऊस पडत होता, हा अवकाळी पाऊस, आणि ना खूप अशी गरम पण होत होती, पण पाऊस पडल्यामुळे खूप थंड वाटत होते। तर इथे मिस्टर पण आले, पावसामध्येच भिजत आले। तर आता हे कपडे वगैरे चेंज करत आहेत, ते कामावर गेले होते आणि ना इथे मस्त सर्वांसाठी चहा आणि टोस्ट मी घेतले होते। चहा मस्त असा गरम गरम चहा केला होता आणि टोस्ट त्याच्याबरोबर खायला घेतले होते। असा पाऊस वगैरे पडायला लागला की गरम गरम चहाची खूप आठवण येते। तर इथे आम्ही चहा वगैरे झाला आणि मग लगेचच आम्ही गॅलरीमध्ये बसलो होतो। तर खूप असा जोराचा पाऊस चालूच होता आणि असं खूप असं थंड वातावरण निर्माण झाल्यामुळे इथे गॅलरीत बसलो होतो। तर गरमाईमध्ये आम्ही कधीच म्हणजे गॅलरीमध्ये बसत नाही, कारण खूप ते कट्टे वगैरे गरम होतात ऊन येत असल्यामुळे, आणि इथे गरम पण मग उन्हाळ्यामध्ये खूप होते, मग आम्ही कधीच इथे बसत नाही। तर आज ना मस्त असं थंड वाटत होते। तर आम्ही सर्व इथे बसलो होतो आणि माहीला दाखवते मी तुम्हाला, पावसाच्या झरीमध्ये हात घालत होती आणि पाऊस चालूच आहे, पक्षी पण इकडे तिकडे उडत आहेत। तुम्हाला मी वातावरण दाखवते, बघा किती जोराचा असा पाऊस चालू आहे। आणि ह्या पावसामध्ये म्हणजे कांदा भजी झालीच पाहिजे, तर आम्ही मस्त अशी कांदा भजी पण बनवली होती, म्हणजे मिस्टरांनी बनवली होती। ते पुढे मी तुम्हाला दाखवतेच, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा म्हणजे समजेल। तर मस्त अशी कांदा भजीचा बेत होता आमचा, मिस्टरांनीच बनवली होती। तर मिस्टरांनी पहिल्यांदा कांदे कापून घेतले होते आणि मिठामध्ये कुस्करून घेतले होते। मिठामुळे कुस्करून घेतल्यामुळे ना कांदा अगदी मऊ होतो आणि मग कांद्याला पाणी वगैरे सुटतो आणि त्या पाण्यामध्येच हे बेसन वगैरे मस्त हे मिक्स करून घ्यायचा। तर इथे मी त्यांना बेसन, तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, काला मसाला, धना पावडर वगैरे टाकून दिली। तांदळाच्या पिठामुळे ना भजीला कुरकुरीतपणा येतो, तर थोडासा टाकायचा, जास्त टाकायचा नाही। तर आता ते मस्त कांद्याच्या पाण्यामध्येच म्हणजे कांद्याला जो पाणी सुटलेला ना त्याच्यामध्येच ते मस्त असं मिक्स करून घेतात आणि जेव्हा आपल्याला जेव्हा पाण्याची आवश्यकता वाटेल तेव्हा अगदी थोडासा पाणी टाकायचा, पाणी जास्त टाकायचा नाही। पाणी जास्त टाकल्यामुळे बेटर आपला पातळ होतो आणि आपली भजी पण नरम पडते। तर इथे थोडीशी कोथिंबीर होती ना, ती पण मी ते याच्यामध्ये टाकून दिली आणि आता थोडंसं पाणी, अगदीच थोडासा किंचितचं आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं त्या पाण्यामध्ये मिक्स करून बॅटर वगैरे तयार करून घ्यायचं आहे। तर ते बॅटर वगैरे तयार करून घेत आहेत। मी गॅसवर कढई पण गरम करत ठेवायला दिली आहे आणि मस्त असं बॅटर वगैरे मिक्स करून घेत आहेत। तेल पण मी टाकून घेतला, तेल पण गरम होत आहे तोपर्यंत बॅटर पण तयार झाला आणि त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून घेतला, म्हणजे आपली भजी छान अशी फुगेल आणि मस्त फ्राय होईल। तर आत्ता हे सर्व बॅटर वगैरे झालं आणि आत्ता पाऊस थांबला आहे। तर 5 वाजले होते, तर बघा किती अंधार दिसत होता आणि आत्ता तेल पण गरम झालं आहे। तर चेक करून पाहिला तर तेल गरम झालं आहे। आता ना मिस्टर छोटे छोटे असे भजी तेलामध्ये सोडून देत आहेत, म्हणजे जेवढे आपल्याला कढईत बसतील तेवढेच भजी आपल्याला टाकून घ्यायचे आहेत, त्यामुळे ना भजी आपले मस्त फ्राय होतात। तर आता हे जेवढे कढईत बसतील तेवढेच ते आता म्हणजे भजी सोडून देतील आणि मस्त असे आता मी एक साईडनी भजी फ्राय करून झाली आहे, आता पलटी करून घेत आहे। तर तुम्हाला दाखवते, खूप छान आणि खूप टेस्टी अशी भजी झाली होती, कुरकुरीत अशी भजी झाली होती आणि छोटे छोटे सोडले होते। तर बघा ना, इथे मस्त मोठे मोठे भजी असे तयार झाले होते, सोऱ्यामुळे ते फुगले होते आणि मस्त असे मोठे मोठे भजी तयार झाले होते आणि खूप छान आणि खूप कुरकुरीत झाले होते आणि ना असे तांबूस रंगावर, ब्राऊन रंगावर फ्राय करून घ्यायचे, त्यामुळे भजी ना खूप कुरकुरीत होतात, कांदा पण मस्त शिजतो। तर आता हे सर्व काढून घेते, म्हणजे एक साईडनी फ्राय करून झाली, दुसरी साईड पण आता फ्राय करून झाली आहे। आता हे काढून घेते आणि मग दुसरा घाणा लगेचच फ्राय करून घेते। तर इकडे ते लगेचच दुसरीकडे भजी सोडून देत आहेत, म्हणजे छोटे छोटे भजी बनवत आहेत आणि कडे जेवढे बसतील तेवढेच टाकून घेत आहेत। हा लास्ट घाणा आहे। तर आता हे सर्व भजी वगैरे फ्राय करून घेत आहेत। तर बघा आता माझ्या भजी वगैरे फ्राय झाले आहेत आणि आता हे सर्व भजी ना मी काढून घेते, असे मस्त कुरकुरीत झाले होते, खुसखुशीत झाले होते। तर आता हे भजी ना आपण टॉमॅटो केचप, मेयोनीज बरोबर खाणार आहेत। तर टॉमॅटो केचप आणि मेयोनीज बरोबर खूप छान लागतात आणि मस्त लागतात। आम्ही नेहमी टोमॅटो केचप आणि मेयोनीज बरोबर खातोच आणि पाऊस असल्यामुळे ना अशी भजी खायची खूप इच्छा झाली होती। तर मिस्टरांच्या मनात आला आणि त्यांनी मस्त अशी कांदा भजी बनवण्याचा ठरवला। तर आता आम्ही सर्वांनी ही भजी वगैरे खायला घेतली आहे। तर मी मिस्टरांना विचारत होते की भजी कशी झाली आहे, तर ते बोलतात खूप छान आणि खूप मस्त झाले, कारण मीच बनवली आहे। तर बघा, आपण एखाद्या दिवशी अशी भजी असे काही बनवून दिलं तर त्यांना आवडत नाही, आपण नेहमी बनवतो, पण त्यांनी एखाद्या दिवशी जर अशी भजी वगैरे बनवली तर ते स्वतःची तारीफ करतात। माहीला पण विचारला
तर माई पण म्हणाली माझ्या पप्पांनी बनवले छान झाले आहे, मी पण घेतली आहे ती भजी खायला. आणि आत्ता मी करत आहे व्हिडिओचा एंड. कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.